काय मग दाजी, आता लग्न झालं तर आमच्या दिदीला नीट सांभाळ बर का. कुणाला? मग काय दुःखात आहे काय ती? नीटच आहे ना. कंटिन्यू नीटच आहे ती. तिला दिसतंय का काय सोनं नाणं? हा ते तर दिसतंय तुमच्या आहे काय आमच्या. नुसतं देखावा? आता दाजी हाय. बरं जा दे, चहा घे. चालेल. घे दे जाताना शेवटचा चहा कर. शेवटचं म्हणजे? शेवटचा म्हणजे शेवटचं म्हणजे पूर्ण येणार आहे ना तू. हा हो, हे असं तुमचंच वाटत घर नाही आहे. का? जरा जास्तच गरीबच राहतात तुम्ही. एवढं कमी लय. कोरा वरण कोराची आणलाय. दुधा बिधाचा करीत जावा कधीतरी मेहण्याला. हाय आता परिस्थिती आहे, घ्या समजून तुम्ही पण आता. एवढं पण हलकटवाणी नाही करीत जावा. इकुलता एक जावा आहे ना. अहो पाहुणं इथं दूध नाही भेटत. हा ना. का तुमच्या गावात गाया नाहीत काय? हाय तर पण मग ती सकाळी लवकर जावं लागतं. अहो तुम्ही बघायला आले होते तेव्हा केला होता ना दुधाचा चहा. काय झालं दाजीला नाराज झाले तुम्ही? दुधात चहा सुधी नाही तुमच्याकडे कोरा दाजी तशीच आहे, दाजींना कॉफी पाहिजे, दुधाचा चहा पाहिजे, सकाळ नाश्ता. आमच्या घरी कसं आहे, या कधीतरी आमच्या घरी बघा येऊन आमचा पाहुणचार. आई बा तुमचं लईच अवघड आहे राव. ताई, आता? मी ती काय गाडी म्हणते, घेऊन हिंडताय. तुमची द्या दाजी मग एका दिवशी. बोला ना. दाजी म्हणलं हात नका लाव तुम्ही मला. आलात लाडाचा दाढी करीत. चांगली गाडी घ्यावा एखादी. 4-2 पैसे बाहेर काढाव ठेवलेलं. काय माझ्या सासऱ्याने बी भरपूर कमी त्यातलंच काढा थोडंफार. लागतं काय मग काय चालू आहे? खर्च करायला. काय नाही, मी तेच म्हणणार होते. आता लग्न झालंय तुमचं, आपल्या इथल्यासारखं वागायचं नाही, नीट राहायचं तिथं गेल्यावर पण. मग व्यवस्थित. नीटच राहते की. सगळे काम वगैरे करायची. काम काय करायचं तेव्हा नोकर आहे आमच्या. हा हा काम वगैरे काय नाही करू देत. माहित आहे माणसं बरं कशा राहतात हो? अहो, चांगलं चाललंय की संसार आमचा. रानात वगैरे पण जातात काय? हा, रानात जावंच लागतात. तुम्हाला तर माहित नाही काय आपल्या रानात कोण असते तेव्हा. आमच्याकडं रोजदार नाही, ते लावतात, तेच करतात सगळं, आम्ही नाही म्हणजे करत. आपल्याकडे तुला माहित नाही का, आता तू काय नवीन आहे का आपल्याकडे? रानात मीच जातो ना, बाबा जातात मी जातो. हा हा हा. बाबा कुठे आहे? बाबा गेले असतात बाहेर. हा जरा बोलायचं होतं मला त्यांच्याशी. कधी चल कुठे ह्यांच्या नादी लागत बसती. आपलं जाऊ जरा फिरून बिरून शॉपिंगला जाऊ असं काय. चल चालतंय. चल. यायचं काय तुम्हाला? नाही नको आम्हाला कशाला. चला दादा चल, घेऊन देते तुला 2-4 ड्रेस. त्यांना बी काहीतरी घेऊन. नाही नको. नाही, या नको. तुम्ही जाऊन. या तुम्ही नवीन आहे तर या चल. फिरून. नीट जा बर का. हा हा. गेल्यावर फोन करा. आईला दाजी जरा लयच व्यवस्थित वाटत नाही. आता कसं आहे, श्रीमंत आहेत ते, लहानपणापासून त्यांना सगळं भेटलेलं आहे. मग त्याच्यामुळे होऊन द्या, आपल्याला काय करायचंय. उलट आपल्या ताई किती सुखात आहेत तुम्हाला माहिती का. अहो, नोकर चाकर म्हणतात ते घरात, मग किती बरं आहे उलट. ते पण बरोबर आहे, पण ते बघ ना डायरेक्ट आपली एकच आपण पण घेऊ शकलो असतं, पण आपण बाबाकडे बघून हे करतोय ना. नका लय टेन्शन घेऊ, तुम्ही लय टेन्शन घेता तसं बी. बरं जाऊ दे, मी रानात जाऊन येतो. तुमची बहीण सुखात आहे ना, हेच आनंद माना. आणि जा ते पण आहे. ते रानात काय करायचं ते रानातलं कर. बघून येतो. हा, आणि बाबांना जेवायला घेऊन या. हो दुपारी दोघं सोबत येतो. हा हा. चल बरं काय झालं बाबाला माझ्यासोबत भेटायला लग्न आलो, झालं. बाबा कायम रानातच असतात. बरं झालं माझ्यासोबत लग्न झालं. का? नाही तर या बंगारांच्या नादी लागून तिकडे बापाला. अरे बाबा कधी आलती कुठं होते तुम्ही? आम्ही तुम्हाला भेटायला यायचं, तुम्ही सारखं राहणार गेलं आता तिथं काय बाबा रानात आणि काय कपडे आणि ते कसले झालेत बाबा. राहणार गडी बिडी लावा, कितीदा सांगते तुम्हाला रानामध्ये. काय आता मला काय रे. बरं तब्येत कशी आहे तुमची? मस्त आहे. तू कशी बा? मी पण मस्त. बरं चाललंय ना? हा बस माझं लय बरं चाललंय बाबा. लेकर आनंदात असले की मग बापाला थोडस बरं वाटतं ना. जेवण पिऊन केलं किती वेळ झाला? नाही फक्त चहाच पिला, जेवायला आम्ही बाहेर जाणार आहे. अरे 2 घास खाऊन नाही जायचं. नको बाहेर, ते नको, ते वहिनीने काय बेसन भाकऱ्या बनवल्यात, तर म्हणलं जाऊ हॉटेलवर. 2 घास खायचे. मग आता इथं आल्यावर कसं नाही मिळत. चल आपण जेवू नाही थोडं. नाही नको जावं, तुम्ही बरेत ना. हो. आम्हाला बाहेर जेवायला जायचंय. हा काळजी घ्या तब्येतीची, राहा. येणार आहे मी डबल. हो येत जा बा. बरं वाटतं मग. हा हा चला, बरोबर. काळजी घे. हा येऊ का बाबा? चल हा हा चल जाऊ दे. लेकराला जेवला. लावतो मी लावतो. आईला आता तिकडच गवत काढून घेतलं आपण. हा आता इकडचं थोडं राहिले. हो कवर मला अब्दू घेता ना तुम्ही. असं दे, आता काय करणार.
हा? आपलं करू, आपल्याशिवाय कोण करणार आहे सांग बरं. मग एखादा गडी लावायचा ना, घरातलं करायचं, इथलं करायचं. तर चालायचं आता, बाबा बी करतातच की आता. बाबा करतातच. मग आता जेवायचं त्यांना म्हणलं होतं चला म्हणून घरी, हा. काय नको म्हणले, मी म्हणले मागून येतो तर तुम्ही वाढून घ्या. बर बर, बोलायचं नव्हतं, गेलो असतो सोबत सगळी. ते म्हणले मी वाढू बी बिडूस दमले तर असतील आता. हा, वाढू बिडूस तर येतो म्हणले. बरं जाऊ दे, चल वाढ मग, तोपर्यंत बाबा येतील. हा फ्रेश होऊन घेऊ, चल. चल. आईला उसाला पाणी द्यावं लागत आहे काय. काय हो लय आराम करताय. मग आता आरामच करणार ना. चला ना कुठतरी फिरायला. अरे ते काय बोर रे तुझं सारखं फिराय आताच काल नाही गेलो फिरून जरा. कालपासून गेलो का कुठं? फिरायला? अरे मग कालच आलो, आजचा तर दिवस उगावला, कालपासून गेलो का म्हणजे? नका चला फिरायला, लय बोर होते. आणि ते तुमची खटारा गाडी डबडी डुबडी बस झाला आता, लय फिरतोय आपण तिथं सारखं सारखं. दुसरी घ्या बरं. अला असं बोलते जसं काय तू पैसेच घेऊन आली. दुसरी गाडी घ्या बरं. कवर माझ्या जीवा जगणार आहे, जरा स्वतःच्या बी जीवा जगाय शिक. तुझं काय हाय का नाही अस्तित्व? ते तुमचं आहे ते माझंच आहे. अरे ती माझं झालं, तुझं काय माझं. वैयक्तिक? एवढं तुझ्या बापाकडे 20-25 एकर शेत. कुठारा गाडी तिथे टाकून तिला, आणि थार फॉर्च्युनर असल्या गाड्या घ्या की. गाडीची पण तशी गरज आहे बरं का माझ्या आपल्याला. मैत्रिणी बघा बरं किती भारी भारी गाड्या आणि कपडे वगैरे. नाही मला तशी- 2-3 दिवस झाले ड्रेस पण नाही घेतले. आता काल नाही घेतला गेला की 2-3 दिवस तर तुझं काय लईच अवघड आहे का. काय कशी बापानी सांभाळली काय माहिती. भीती जाऊ दे, गाडीची बी तशी गरज आहे आपल्याला. मला काय वाटतं माहितीये का, तुझ्या बापाला मग पैसे. काय म्हणतात. मग एक काम कर ना, बापाला पैसे नाही, नेमाने हिस्साच माग. 20 एकर वावर आहे ना, तुझ्या हिश्श्याचं माग 10 एकर. आणि तसं पण तुझा भाव तेव्हा गेन गेलेला, त्याला काय अक्कल आहे बिन डोक्याचं. स्वतः काम करतय, त्याच्या बाप जन्मात होईन का त्याला 20 एकर बागायत करणं. गडी ठेवावं लागतात, तेव्हा कुठं शेती बागायती होती. पण देतान का हो, कोण पप्पा? का नाही देणार? तुझा काय हक्क आहे का नाही? नको नको. इडी काय तू माग 10 एकर माग, आणि असे थांबून नाही तर मला केस बीस करीन मी. माझा अर्धा हिस्सा पाहिजे मला गाडी घ्यायची. हा तसं पण तो विकूनच टाकणार आहे, माझा भाऊ लय बावळट आहे. ती काय शान आहे का? आपल्याला येईन काम आहे की. मग 10 एकर भेटन तेवढंच. तेच उद्याच जाते पप्पांकडे. उद्या? अरे टाइम घालवतात का? उद्या जातात वय. आता जाऊ थोड्या वेळाने लगेच तुला सोडतो मी, लय झालं तर. बरं पण देतात ना? का नाही देणार म्हण? मी पण घेईन, मी पण त्यांचीच मुलगी आहे. ओके हा मग तसं पण तुझ्या बाप्पाने काय केलं तुझ्या लग्नात? काय दिलं म्हण? तसल्या कापडाच्या मांडवात लग्न लावून दिलं वय. कार्यालय सुद्धा त्या बाप्पा जन्मात लग्न लावून झालं नाही. गोडा मागितला लग्नात नाचायला, अरे गोडा सुद्धा नाही आणला तुझ्या बाप्पाने. खरंच म्हणते तुम्ही, मी ना पप्पाला मागतेच. मग बरं चलते चल. जाऊ चला चहा घेऊन या आधी, जा पटकी. बरं चहा हा. मग जाऊ आपण. जा लवकर जा. आता सासऱ्याकडून ठार घ्यावाच लागेल वाटतंय मला. अरे वा, ये भाई एकटी झालीस? हा त्यांनी बाहेर सोडलं आणि गेले. अरे घरी आणायचं, चहा पाणी झाला असता. काय चालू आहे तुमचं? काय तर राहणार गेल तू. हा का? आलो तब्येत घरी. कशी आहे? मस्त मस्त एकदम. तू कशी बा? मी पण मस्त. नाराज दिसते. पाहुणे का नाही आणली? पाहुणे नाराज आहे. पाहुणे नाराज आहे? हम्म. काय याला भांडणं केली तू? नाही आमचे भांडण नाही होत. मग गाडी घ्यायची, पैसे पाहिजे. आहे ना, आहे ना, तुम्हाला एक गाडी आहे ना बा. हा आहेत, पण मग तुमचं कर्तव्य आहे ना, मी मुलगी आहे, तुमच्याकडे मागायला आले. गाडी हा मला गाडी घेऊन द्या, नाही तर मग पैसे द्या, मला पैसे पाहिजे. आता कुठली गाडी घ्यायला निघाली तुम्ही? थार गाडी घ्यायची. अरे ती लय महाग असेल, 50-50 लाख रुपये लागायचे तिला. काय नाही, 5-25 लाख रुपये. अरे नाही ना बा, आता इथं परिस्थिती तशी नाही ना आता. गाडी आता मग नंतर थोडस पैसे आले तुमच्याकडे. नंतर नाही गंजताय. बरं नाही, गाडी नका देऊ, पैसे नका देऊ, ते जमीन माझ्या नावावर करू. काय म्हणते? अरे गंज 20 एकर आहे ना पप्पा, 10 द्या माझ्या नावावर करून. अरे तू तुझा भाऊ आहे, असं कसं म्हणू मग सगळं शकतेस? त्यालाच देणार का? मी कोण नाही का तुमची? मला पण तुम्ही जन्म दिलेला आहे ना. मला ते काय नाही सांगायचं, देताय का? मला आत्ताच पाहिजे. मला पैसे द्या, नाही तर ते जमीन माझ्या नावावर अरे करू. जमीन कसं शक्य आहे? तुला भाऊ आहे एक. हा मग मी कुठे सगळं माग. काय झालं? आवाज घरात यायला लागला. काय इकडे कधी आली तू? आत्ताच आले. अहो मग घरात यायचं ना. कशाला यायचं घरात? कोणाचं घर आहे? माझं घर आहे का? माझा काय हक्क आहे इथं? यांना काय काय झालं? झालं?
खाली ती शेती म्हणते मला निम्मी माझ्या नावावर करून द्या. काय झालं तुला साच्यानं? मला गाडी घ्यायची. अरे तुला सगळे आम्ही एवढं जीव लावतोय, सगळ्या गोष्टी करतोय, बारीक सारीक असल्यावर जीव नका लावू मला माझे पैसे द्या. पैसे ते बघ, कसले पैसे? मग तुला हिस्सा द्या, मला हिस्सा पाहिजे घरामध्ये. हात जोडतो मी. अजून त्याच्या नावावर नाही, सगळं माझ्याच नाव, त्याला नाही, मग तुला कसं देऊ शकतो मी? मग मी तेच म्हणते ना, तोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत द्या, नंतर मग तुम्ही गेल्यावर काय आम्ही भांडत बसायचं? हे बघ, हे बघ, मी जिवंत आहे तोपर्यंत ना त्याच्या नावावर ना तुझ्या नावावर. मी मेल्यावर काय करायची करा, मी नाही देऊ शकत तुला. अहो बाबा म्हणती तर द्या ना. आता आपल्याला काय करायचं एवढे? आता आणि तसं- 20 एकर 10 एकर देऊन टाका ना. आणि तसं बी आपल्याला कुठं होतं हो बाबा एवढी शेती. नाही यार, ती येडी झाली पोरगी, मग तुम्ही येडे झाले का? असं असं कसं? अहो द्या आता म्हणते बाबा, तर काय करणार आता? नाही, तुला माफ कर बाळ, मी तुला 10 एकर नाही 5 एकर बी देऊ शकत नाही. नाही देणार मी तुला. नाही देणार तर मग तुमचा आणि माझा संबंध अरे असं कुठं असतं का ताई? अगं तिथे तुला काय कळतं का? तुला 10-5 रुपये देतो ना, मदत करतो ना. माझ्या लग्नात पण तुम्ही काय नाही केलंय बाबा. माझ्या लग्नात पण इतकं कंजूसपणा केला, मला काहीच दिलं नाही. मी तुमची लेक आहे ना. जे शक्य होते जे तिथे आता नाही केलं, मला आता केलंच पाहिजे, नाही तर मग तुम्ही माझ्यासाठी मिळालात आणि मी तुमच्या. अरे काय म्हणतीस काय तू? बाबा देऊन टाका 10 एकर तिला. नको आपल्याला. नाही देणार मी तिला. अहो बाबा नाही देणार. मेला बाप, तुझ्यासाठी जन्म दिलेला बाप मारायला निघालीस तू त्या 10 एकरासाठी. मग द्या ना, 20 आहे ना गं, सगळं त्यालाच करायचंय का? मी पण तुमचीच आहे ना. अगं तिथे घेऊन जा. सांग ना पप्पाला मग. अहो बाबा द्यावं तिला. ती नाही. येणं पण कर राव. नाही देणार. देऊन टाका. मी मेल्यावर काय करायचं? तुम्हाला असं वाटत असेल की मी या घरामध्ये याव बहिणीच्या नात्याने, तर मला माझी जमीन, माझा पैसा मला द्यायचा. नाही देणार. अहो बाबा बाबा एवढं तुम्ही म्हणतात. तर ऐका हो. नाही देणार. नाही. मग संपलं, चालले मी. अगं कधीच तिथे- दारात पाऊल अगं थांब ठेवणार ना, नाही. अगं ऐकून तर घे अहो, बाबा. नाही देणार. अहो असं बोलून चालतं का? नाही देताय का बाबा? लास्ट विचारते मी. मी जिवंत आहे तोपर्यंत तुला काय मग तुम्ही माझ्यासाठी मिळालात. ए ती पण ऐकून घे ना बाबा. तुम्ही तर घ्यायचं नाव ऐकून. बाबा तुम्ही तरी असं कशाला करायचं हो? अरे पण द्यायचं. त्या शेतीसाठी बाप मारायला निघाली, परत तोंड नाही बघणार म्हणते, येणार नाही म्हणते. अरे ही कुठला लाड, ही कुठली पद्धत? दिलं ना दाजीनेच सांगितलं अरे पण म्हणून ते असं करायला काही कमी नाही ना, सगळं आहे ना त्यांच्याकडे, सगळ्या गोष्टी असून हेच हा ना बाबा. मस्त. कसं नाही, मी करतोच खातोच आपण सुखानं, तर त्याच्यात त्या पाहुण्याला तरी समजलं पाहिजे ना. इथं 20 कालायला लावतो, त्या पुरीला पाठवलं. तर मी गेलो तिला बोललेलंच. जाऊ दे बाबा, जाऊ तुम्ही दे. नका लय टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. आणि पोरगी काय बापाला तोडली म्हणून काय लगेच ती हा तुमच्याकडे येणार पण नाही नाही असं नसो होणार बाबा नाही. ती. एवढं लेकरांनी तडा 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 कधीच नाही असं. नका तुम्ही टेन्शन घेऊ, आपण त्यांच्या संग फोनवर बोलू. फोनवर बोला हा? हा बाबा, नाही तर काहीतरी करू. तुम्ही नका टेन्शन घेऊ. चला तुम्ही, जेवण नाही केलं सकाळपासून. नाही जेवण केलं? कसं अन्न गोड लागेल रे. जेवण करून घ्या बरं. टेन्शन नका घेऊ. टेन्शन घेऊ घेऊ सगळं तब्येत खाली गेली. काय झालं? आणली का ठार तू? नाही दिले पप्पानी. काय झालं? मला म्हणले मी जिवंत आहे तोपर्यंत देतच नाही, द्यायचं दे नाही म्हातारा. मी पण सांगून आले, मी पण त्यांचीच लेक, मी पण बोलून आले की मी पण मेले तुमच्यासाठी आणि तुम्ही पण मेले माझ्यासाठी. मग जिवंत आहे तोपर्यंत देणार ना? नाही. आणि असं कसं नाही देणार? तू त्यांचीच आहे का? तुझ्या बापाचा काय त्या येड्या गाबाड्याचा जीव गुतलाय काय मला मिळत लागला नाही. नका 10 एकर दिलं नाही तुला. तुझ्या बापाला कस काय काय वाटलं नाही की आपल्या लेकीसाठी मला तुला वाटलं बापाला- होतं की देतात म्हणून, पप्पा गेल्या गेला माझ्यातले जीव होता त्यांचा, पण त्यांनी दिलं नाही ना. मी पण दाखवतेच आता. अगं वरून वरून जीव होता त्यांचा, खरा जीव तर त्या पोरात होता, म्हणून तुला 10 एकर सुद्धा देऊ शकले नाही तुझा बाप. 10 एकराचा दी सोडून सारी ठार दिली नाही. अगं पुरीची इच्छा सुद्धा पूर्ण केली नाही तुझ्या बापाने. एक इच्छा होती एवढीशी, ती सुद्धा पूर्ण करू शकला नाही तुझा बाप. काय मला जरा नाही नाही, आपण सोडूच नाही त्यांना, घेऊ आपण. आपण सोडूच नाही. हा, मी कोर्टात जाईल, मी माझ्या पप्पांच्या विषयी ना कंप्लेंट कर. कम्प्लीट. हा. अगं खायचा नाही आता तर जास्त तसं हा, बघायला आता तो सगळंच घेते. एक काम करू आपण, मस्त कोर्टात आहे ना, कोर्टात जाऊ दे. काय पैसा जायचा ती काय कमी आपल्याला, पण तुझ्या बापाचा आणि भावाचा ना वाटतेस तुझा मेघ काय म्हणतो तुझा भाऊ. तो म्हणत होता द्या म्हणून, पण पप्पाच द्याय नाही. तसं पण ती काही बने त्याला काय अक्कल नाही.
बापाने असं कसं काय केलं रे? मला जरा टेन्शन येते बापाचं. बाप तुझाच आहे ना पण? काय बोलताय? हा? अरे मग लाका बापा. बरं बरं जाऊ दे ते सोडा, मला लय डोकं हल्ला आता. चला आपण कोर्टात जाऊ, आपण केस करू. चला 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 लगेच, चला चला. नमस्कार. ते या बस कोर्टातून आलोय. कोर्टातून हो. हो आमचं असं काही नाहीये कुठलं काही म्हणजे सगळं. बाळ पाणी आण थोडस. ते काय झालंय, कोर्टामध्ये आहे ना तुमच्या मुलीने तुमच्यावरती केस केलेली, म्हणजे तुमच्या रानावरती आणि घरावरती दावा टाकलेला आहे. बाबा हे काय काळजी नका करू. इस्टेटीला पूर्ण स्टे लावला पोरीने. घर वापरता यायचं नाही आणि जमीन शेतात जाता यायचं नाही आपल्याला. काहीच करता येणार नाही मग. एक काम करा, तुम्ही आहे ना काळजी नका करू, तुम्ही चांगला एखादा वकील द्या, तुमच्या पद्धतीने तुम्ही लढा. नाही मी येतो साहेब. हो तेच सांगायला आलो तुम्ही. बाबा जन्मदात्या पुरीनं एवढे आपल्याला ही वेळ आणावं. तिच्याकडून अपेक्षा नव्हती बाबा मला तर असं करेल म्हणून. बाबा एक तर आपण कसरे दिवस काढत होतो आणि त्याच्यात हे पाहताय ना, माझा काही भरोसा नाही. बाबा तुम्ही असं ना काय बोलताय तुम्ही? तुम्ही थोडस आहे ना आता तुमच्या पद्धतीने पहा काय करायचं ते. बाबा काय होतं तुम्हाला बाबा? बाबा डॉक्टरला बोलायचं का? ऐका एक 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 माझी आता शेवटची इच्छा आहे का बाळ, ज्या पुरीला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, सगळ्या हाऊस मौस सगळं पुरवलं त्या पुरीचं, कधीच नाही अंतर दिलं. आणि त्या पुरीमुळं जर एवढं सगळं असून सोडायची वेळ येत असेल, ती पुरीची मला सुद्धा इच्छा नाही राहिली तोंड पाहिजे. नाही बाबा, मी बोलवतो तिला भाऊ. ऐकव बाबा तुम्ही. ऐक ऐक एक काम कर बर का, त्या पुरीला आहे ना जिवंत असताना चुकून माझं काही बरवड झालं, मी मेलो तरी त्या पुरीला माझं तोंड दाखवू नका, बाबा, माझ्या तुम्ही नका विधीला असं असं बोलू नका नका. बाबा बाबा अहो बाबा 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 काय केलं? बाबा यार काय झालं शंभू? बाबाला बघ ना काय झालंय. अरे बाबा तर गेल्यात. काय बाबा काय बाबा असं केलं? मला नव्हतं वाटलं राव तुमच्या बहिणी एवढं टोकाला निर्णय घेईन म्हणून. अण्णा मला पण नव्हतं वाटलं. ते दाजीने सगळं फिटून दिलंय त्याला. तुमचा पाहुणा नव्हता शहाणा. अण्णा त्याला श्रीमंतीचा माज होता बोले. माझा भाव गेला बाबा. एक काम करा बा, त्यांना झोपव, पोरांना बोलवून घेतो. आणि ते तुझ्या बहिणीला फोन केला का नाही? नाही केलं. बाबांनी सांगितलं की मी जरी मेलो तरी तिला बोलू नका, बरं, जाऊ दे आता. मी तोंड दाखवू नका तिला. आणि ते तिचं बघावं लागेल. मी पोरांना घेतो बोलवून, आणि तिनं नंतर ती कोर्टात काय आपण नंतर बघू मग. हा, झोपव बाबाला. बाबा बाबा सगळं त्यांच्या नाव केलं ताईंच्या. आपल्याला अहो एखादा एकर तरी ठेवायचा, आता राहायचं कुठं, खायचं काय आपण? सोडून जाऊ सगळं. अरे दादा तू इकडे कसा? आम्ही तुमच्याकडेच निघालो होतो. तुम्ही आमच्याकडे कशाला आलता तोंड घेऊन? तुमच्या बापानी त्याला त्वऱ्यात सांगितलं माझ्या बायकोला. लाज बीज वाटते का नाही तुम्हाला? होय, आणि वर तोंड करून आलात परत. प्रॉपर्टी नाही काय नाही. कशाला आलात माझ्या दारात? मी म्हणले होते ना मी येणार नाही म्हणून, मग तू पण कशाला आला माझ्या दारात? ताई हा ग, मला काहीच नको ग. हे सगळे काय आहे? property तुझ्या नावावर केली. सगळे? घर हे सगळं तुझ्या नावावर केलं. काही आणि नको सगळे मला. कशाला? मला माझी निम्मी पाहिजे, हे सगळे नको मला.
आणि तू कशाला आला पप्पा का नाही आले? पप्पाला काय लाज वाटते काय माझ्या दारात यायला? पप्पा आता कधीच येणार नाही. म्हणजे अहो तुम्ही जेव्हा स्टे लावला होता तेव्हा वकील पाठवला, त्या दिवशी बाबांनी जीव सोडला हो. काय यार दादा, जीव सोडला? तुम्हाला आत्ताशी सांगतोय, तुला असं फोन बिन करावशी नाही वाटलं खरी मला? अगं बाबांनी सांगितलं होतं मी मेलं माझ्या मातीला सुद्धा तिला येऊन देऊ नका, चेहरा सुद्धा दाखवू नका तिला. काय अरे दादा, अगं तुला तर काय तर वाटलं पाहिजे. किती बोलली ग बापाला, किती बोलली बाबाला. अहो तुमच्यासाठी जीवाचं रान केलं होत्या बापाने, आणि त्या बापालाच तुम्ही असं केलं, फडफड बोलल्या. खरंच वहिनी माझं चुकलं, माझा बापच नाही राहिला. याच काय करू मी? हे घे दादा तू, हे घे, मला नाही पाहिजे. नको. अरे काय तू मला सांगायचं ना रे, बहिणीच्या नात्याने एकदा फोन तरी करून सांगायचं ना. बाबांनी सांगितलं होतं ग. देवा काय केलं? आणि म्हणूनच आम्ही सगळी जमीन तुमच्या नावावर करू. आम्ही मला नको, मला जमीन बिमीन काहीच नको, फक्त बहीण या नात्याने ना. आई, माझ्या आई सारखं मला बाप तर नाही राहिला, बाप तर मी हाताने गमावलं, पण प्लीज मला आई सारखं तुम्ही आसरा द्या घरामध्ये, बस बाकी काही नको. हे सगळं ना मी माझ्या नवऱ्यामुळे केलं. जाऊ दे आता, झालेल्या गेलेल्या गोष्टी येणार नाही तू. नाही सई, चुकी झाली आमच्याकडून. मला बहीण नव्हती कधी, त्यामुळे मला तुमच्या बहीण भावंडांचं कधी समजलंच नाही. आम्हाला तुमचं काहीच नको, आम्ही खंबीर येतं कमवायला. आणि तिने हट्ट धरला तिला गाडी घ्यायची, म्हणून मी म्हणलं माग तुझ्या बापाकडे. एवढीच चुकी झाली माझ्याकडून. तिथे सगळे हट्ट पुरवलं आणि फक्त तेवढा हट्ट बापाकडे मागायला लावलं. मला नव्हतं माहिती मामा त्यांचा जीव सोडते. पण बघा ना आज काय झालं दाजी. नाही दाजी, माझ्याकडून खरंच चुकलं. मी तुम्हाला येडा बोळा जे नाही ते बोललो. तुम्ही एक काम करा, तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही देतो, आणि तुमची इस्टेट पण आम्हाला नको, तुम्हालाच राहू द्या ती. खरंच रे दादा, मी लय चुकले. पैशाच्या मागे जाऊन मी माझा बाप गमावला. आता तुम्हाला ट्रॅक्टर जे तुला पाहिजे ना दादा, ते सगळं माझ्याकडून घे, मी देते. पण नको ताई, मला नको रे सोडू, मला आता कोणीच नाही राहिलं रे. माझा बाप गेला, आई गेली, फक्त तूच. नमस्कार. नमस्कार. तर काय तुमचा निर्णय काय झाला? वकील साहेब, आमची चुकी झाली. आम्ही ते टाकलेला माघारी घेतोय. आम्हाला काहीच नकोय त्यातलं. आम्हाला मेहनालाच द्या सगळं, ती जे काही 20 एकर आहे ते सगळं. तुमच्या एका शुल्लक चुकीमुळं ह्या मुलीचा बाप गेला, त्या मुलाचा बाप गेला. हा, तुम्हाला कुठली गोष्ट त्यांनी कमी नसेल केलेली. हा, तर ते जाऊ द्या. आता तुमचं काय काय निर्णय करायचा पुढचा? त्यांचं त्यांना देऊन टाका. आमच्याकडे आहे तेवढं आम्ही खुश आहे. आम्ही आमचा संसार आमच्या जीवावरच पूर्ण करू, आमच्या जीवावरच हाऊस मौस करू. आम्हाला नको काय तिच्या माहेराकडलं नको. ठीक आहे, तुम्ही या कोर्टात या, सगळ्यांच्या सह्या करा आणि ती प्रकरण आपण याच्यामध्ये काढू. आम्ही येतो तेवढं मिटून घ्या. चला तुम्ही घरी चला, आणि जी काही बोललो आज मोठ्या मनाने माफ करा. दोघं पण माफ करा मला. चला, माफी मागायची पण माझी लायकी नाही, खरंच नाही. जाऊ द्या चला.